रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही पनीर कढाईची भाजी नक्की ट्राय करून पहा. त्याच्यासाठी मी एक वेगळा मसाला बनवलेला आहे आणि त्या मसाल्यामुळे तुमची ही भाजी अप्रतिम बनते. तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ती रेसिपी घरी बनवता येईल आणि सगळ्यांना खुश करता येईल आणि इतकी भन्नाट बनते की तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला ती बनवावी लागणार आहे. तर चला आपण कशी बनवायची ती पाहूया. इथं मी पनीरचे असे ट्रायंगल तुकडे करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही, मी हे जवळजवळ माझं पावशेरपेक्षा जास्त पनीर आहे. टोमॅटो, कांदा आणि ढोबळी मी असे त्यांचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडेसे अजून घेतले तरी काहीच हरकत नाही आहे. पण याचे तुकडे मात्र मोठे करून घ्यायचेत आणि सगळ्यांच्या बिया काढून घ्यायच्यात. आता तर सिक्रेट मसाल्यामध्ये मी इथं 1 चमचा बडीशेप, 5-6 बेडगी मिरच्या आणि साधारण 1.5 चमचा मी धने घेतलेले आहे. तुम्ही इथं मिरी वापरू शकता किंवा नंतर मी जशी मिरी पावडर वापरली तशी सुद्धा वापरू शकता. त्याला मंद गॅसवर 5 मिनटं भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे. आता काय केले, मी इथं 2 चमचे तेल घातले आणि 2 चमचे साधारण तूप घातलेलं आहे. आता त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि मी इथं साधारण 3 कांदे छोटे चिरून घेतलेले आहेत, एकदम बारीक चौकोनी. तुम्ही आहे ना याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता, तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर. आता पहा, हे जे मिश्रण आहे, हा जो मसाला आहे, हा एकदम बारीक वाटायचा नाही आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. असं त्याला आपण सरभरीतच वाटून घ्यायचं आहे. आता कांदा आपल्याला छान लाल करून घ्यायचा आहे. ठीक आहे, पाहू शकता मी त्याला एकदम लाल असा करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना साधारण 2 टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे. पहा, फक्त साधे कच्चे टोमॅटो उकडलेले वगैरे काही नाही आहे, त्यांची प्युरी टाकून त्याला मस्तपैकी परतून घ्यायचे. मी त्याला 5 मिनटं तरी परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर टाकली आहे, गरम मसाला टाकलेला आहे, जिरे पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी 1 छोटा चमचा मिरी पावडर टाकली. त्याचबरोबर आपण हा जो कुटलेला मसाला आहे ना, हा साधारण मी इथे 3 ते 4 चमचे टाकले. त्याचं प्रमाण तुम्ही अजून थोडं वाढवलं तरी चालेल. या मसाल्यामुळे तुमची भाजी खूपच चविष्ट लागते. नक्की ट्राय करून पहा. आता संपूर्ण भाजीला लागेल असं मी चवीनुसार मीठ टाकले. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि या मसाल्याला आपल्याला छान परतून घ्यायचे. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सो मी काय करते, आता इथं गॅस बारीक करते आणि झाकण ठेवते 5 मिनटं. म्हणजे ऑल ओव्हर संपूर्ण मसाला परतायला वगैरे, म्हणजे भाजी शिजायला टाकल्यापासून तर आपल्याला 10 ते 12 मिनटं गेलेले आहेत आणि आपला मसाला छान परतून झालेला आहे. तो मसाला तिकडे होताना तोपर्यंत मी काय केले, इथे पॅनमध्ये थोडंसं तेल आणि अगदी किंचित तूप टाकले. आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना, ह्या आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत. पहा, आता कांदा, टोमॅटो आणि ढोबळी ही जर तुम्हाला क्रंची आवडत असेल ना, तर तुम्ही सगळं एकत्र घेऊन फक्त 1 मिनटं मोठ्या गॅसवर असं परतून घ्यायचं आहे. अदरवाईज मला जसं माझ्या इथं क्रंची जास्त खात नाही म्हणून मी त्याला 1 मिनटं अगोदर परतून घेतलं आणि मग पनीर टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये किंचित मीठ टाकून घ्यायचं आणि हा जो आपला मसाला केला आहे ना, कढाई मसाला, तो टाकून घ्यायचा आहे. आता पहा, मी जो संपूर्ण मसाला केला होता तो एवढ्या भाजीला जास्तच झालेला आहे. तर तुम्ही त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त तो करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या भाजीलासुद्धा यूज करू शकता. आता हे पनीर टाकल्यामुळं अगदी अलगद आपल्याला परतून घ्यायचे. पहा, ज्याला ही प्रोसिजर जमत असेल त्यानेच करून घ्या. तुम्ही जर ह्या भाजीला स्मोक दिला ना, तर खरंच तुमची भाजी अगदी ढाब्या स्टाईलमध्ये ही भाजी लागून जाते. नक्की करून पहा. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. मी साधारण 2-3 मिनटं परतून घेतलं, कारण मला भाज्या थोड्या सॉफ्ट हव्या होत्या. ही कृती तुम्ही नक्की करायचे. डायरेक्ट भाज्या अजिबात टाकायची नाही आहे. बरं, मी तेल आणि तूप वापरले. तुम्हाला बटर हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. इतका छान वास सुटलेला आहे ना, आणि फक्त तो त्या मसाल्यामुळं आहे. म्हणजे जी बडीशेप आणि धने आणि मिरच्या आहेत ना, त्याचा फ्लेवर आहे सगळा. आता आपला मसालासुद्धा परतून झालेले आहेत. ह्या भाज्या ह्याच्यात टाकायच्यात. आता आपली 80% भाजी शिजून झालेली आहे. हे सगळं फक्त हलक्या हाताने मिक्स करायचं. आपलं पनीर तुटण्याची शक्यता आहे. आता पनीर कढाई म्हणजे ती भाजी तशी थिकच असते, पण तुम्हाला जर थोडीशी अजून ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी ओतू शकता. जसं मला वाटते म्हणून मी थोडंसं त्याच्यात पाणी ओतले. गरमच पाणी ओतायचे, गार पाणी अजिबात ओतू नका. आणि जास्त रस्सा ह्या भाजीला ठेवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आपल्याला कढाई पनीर करायची आहे. ठीक आहे, आता मी त्याला आहे ना
थोडा वेळ परतल्यानंतर मी त्याच्यात कसुरी मेथी टाकून घेतली आणि इथे मी अर्धी वाटी घरची साई आहे मस्तपैकी फेटून घेतलेली आहे, ती टाकून घ्या. याने आहे ना फ्लेवर खूप बदलतो. मी अगदी 1 चमचा साई सर्विंगसाठी ठेवलेली आहे. ठीक आहे. आता हे छानपैकी परतून घरची साई जर तुम्ही शेवटी टाकली ना, तर तिला 1 मिनिटभर तरी आपल्याला परतावं लागेल. कोथिंबीर टाका आणि तुमची भाजी आहे ना 1 मिनिटासाठी पुन्हा आपण गॅस बारीक करून झाकण ठेवून देऊया. मग तुमची भाजी रेडी होऊन जाईल. ही टीप नक्की लक्षात ठेवा. घरची साई टाकल्यानंतर 1 मिनिट तरी तुम्ही गॅसवर ठेवायचं आहे. पहा आपली एकदम भन्नाट अशी हॉटेलपेक्षाही भारी ही भाजी लागते. नक्की करून पहा. केल्याशिवाय तुम्हाला बिलकुल त्याची टेस्ट कळणार नाही आहे. आणि रोटीबरोबर द्या, चपातीबरोबर द्या, काहीच हरकत नाही आहे. पाहुणे आल्यावर कशाला, आपल्या स्वतःसाठीच ही अगदी रक्षाबंधन स्पेशल म्हणून तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला नक्की आवडेल. अशा रेसिपीज जर तुम्हाला अजून हव्या असेल ना, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपली मुलं हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरीच थोडीशी मेहनत घेऊन आपण असे पदार्थ नक्की ट्राय करू शकतो. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.